नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू. जरांगेंच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर अंतरवाली सराटीत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तपासणीत मनोज जरांगेंचा नकार. मराठा समाजासाठी सरकार सकारात्मक. संजय केणेकरांचं वक्तव्य. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी शासन प्रयत्नशील. चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा मार्ग स्वीकारावा. केणेकरांचं मनोज जरांगेंना आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी पण येतोय, तुम्ही पण या. आमदार रोहित पवारांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षदजीत देशमुख यांच्यात होणार थेट लढत. लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या लातूर अंबाजोगाई महामार्गाला तडे. महामार्गावर अपघाताचा धोका वाढला. प्रशासनाचा दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप. दौंडमध्ये राष्ट्रीय जनगणनेच्या कामात शिक्षकांचा नकार. 3 शिक्षकांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. रत्नागिरीत मान्सूनच्या चाहुलीसह मासेमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर. समुद्रात वाढणाऱ्या लाटा आणि बदलत्या हवामानाचा अंदाज. हवामानामुळे मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर आणण्यास केली सुरुवात. बीडच्या गेवराईतील ब्रह्मगावात हनुमानाच्या मूर्तीला मांस चिटकवलं. काही मांस हनुमान मंदिराच्या परिसरात पडलं. घटनेचा हिंदू बांधवांकडून निषेध व्यक्त. भिवंडीत सोनोग्राफी करायला गेलेल्या महिलेचा मृत्यू. नातेवाईकांकडून कारवाईची मागणी. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. पालघरच्या कुडण नौपाडा येथे वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पसार. पोलिसांकडून 2 अट्टल चोरांना अटक. 1,20,000चा मुद्देमाल जप्त. या होत्या काही दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.